त्यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी की अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयानं दिलेल्या आदेशाला राज्य सरकारकडून हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय। दरम्यान एन्काउंटरमध्ये सहभागी पोलिसांवर तुर्तास गुन्हा दाखल करण्यात असमर्थ असल्याच्या भूमिकेवर राज्य सरकार ठाम आहे। बनावट एन्काउंटर प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करणार की नाही हायकोर्टाने तसा सवाल उपस्थित केलेला होता। हायकोर्टाचा सरकारी वकिलांना हा खडा सवाल करण्यात आलेला होता। जर हे बनावट तर त्यांचा काही वैयक्तिक हेतू तर काही दिसून येत नाही। पुढील सुनावणी 10 मार्चपर्यंत तहकूब करण्यात आलेली आहे आणि या सगळ्याच्यात आपण पाहिलं की आता नेमकं पुढे काय घडतंय हे बघणं महत्त्वाचं ठरेल। पण आता सुनावणी दरम्यान नेमकं काय झालंय याविषयीचा तपशील आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडनं। प्रशांत, काय माहिती? विशाल, अत्यंत निर्णायक वळणावर खरं तर ही सुनावणी येऊन ठेपलेली आहे, कारण हायकोर्ट आपल्या मुद्द्यावर अत्यंत ठाम आहे। सरकारी वकिलांना कात्रीत पकडत हिअरिंग मध्ये एकामागोमाग एक थेट प्रश्न न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांनी केले होते। पण या सगळ्या विषयामध्ये गुन्हा दाखल करणार की नाही याचंच उत्तर द्या हेच आम्हाला अपेक्षित आहे। तर त्यावर विशेष सरकारी वकील अमित देसाई यांनी एक महत्त्वाचा मुद्दा आज उपस्थित केला, तोच आजच्या सुनावणीमधला ट्विस्ट म्हणता येईल। सुनावणी म्हणजे जर हे बनावट एन्काउंटर आहे तर या अधिकाऱ्यांनी का अक्षय शिंदेला उडवलं याचं कोणतंही ठोस कारण आम्हाला सापडत नाहीये, कारण त्यांच्यामध्ये कोणतीही वैयक्तिक दुश्मनी सुद्धा नव्हती किंवा एकमेकांशी संबंध असल्याचं कोणतंही पूर्व रेकॉर्ड सुद्धा नाहीये। म्हणजे इंटेन्शन या एका शब्दाभोवती म्हणून विशेष सरकारी वकिलांनी खरं तर या केस फिरवायला सुरुवात केली। पण याच प्रकरणामध्ये उच्च न्यायालयानं अमायकस ज्युरी म्हणून विशेष ज्येष्ठ वकील जे आहेत मंजुळा राव यांची नियुक्ती केली आहे। येत्या 10 मार्चला होणारी ही सुनावणी आता ही महत्वाची आहे, कारण या सुनावणीमध्ये या पोलिसांवर गुन्हा दाखल होणार की नाही होणार, ठाणे कोर्टाने दिलेला निकाल जो आहे किंवा त्याला जो स्टे मिळालेला आहे किंवा या सगळ्या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जे कठोर आणि तीव्र शब्दामध्ये नाराजी व्यक्त केली आहे, यातनंच येत्या 10 मार्चला न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे नेमके कोणते निर्देश किंवा कडक आदेश देऊ शकतात हे आता बघणं महत्वाचं ठरणार आहे। पण टांगती तलवार हायकोर्टाची ही या बनावट एन्काउंटर जे त्याला कथित आपण म्हणतोय की त्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी ज्यांच्यावर आक्षेप आहे त्यांच्यावर कायम आहे। धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल। आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आहे नाशिकमधून। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवर असलेल्या एका खासगी महाविद्यालयामध्ये विद्यार्थी